वाघ्या कुत्रा खरा की खोटा? रायगडावरची ती समाधी कोणाची? रायगड छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं केंद्र. या गडावर एक समाधी आहे. अनेक जण म्हणतात ती आहे वाघ्या कुत्र्याची. पण हा वाघ्या खरा होता का? तो कुत्रा होता की माणूस? ही समाधी का बांधली गेली आणि कोणासाठी? आज आपण शोध घेणार आहोत रायगडावरच्या या गूढ समाधीचं रहस्य आणि त्या मागचं खरं खोटं इतिहास. लोककथेनुसार वाघ्या हा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक प्रिय आणि निष्ठावान कुत्रा होता. असं सांगितलं जातं की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं महापरिनिर्वाण झालं तेव्हा वाघ्याने त्यांच्या सीतेसोबत जिवंतपणी झेप घेतली आणि म्हणून त्यांच्या त्यागासाठी रायगडावर त्याची समाधी बांधण्यात आली. पण ही कथा इतिहासाच्या दृष्टीने खरी आहे का, याबाबत अनेक मतभेद आहेत. रायगडावरील वाघ्याची समाधी आजही बघायला मिळते, पण शिवकालीन बखरी संबंध इतिहास ग्रंथ वा महाराजांचे समकालीन लेखन कुठेही वाघा नावाच्या कुत्र्याचा स्पष्ट उल्लेख आढळत नाही. मग प्रश्न असा की ही कथा कुठून आली? काही लोक मानतात की ही एक लोकसाहित्याची निर्मिती आहे, तर काही संशोधक म्हणतात वाघ्या हा खरे तर कुत्रा नसून एका भक्ताचं टोपण नाव होतं. वाघ्या या शब्दाचा अर्थ वाघासारखा शौर्यवान किंवा वाघाच्या कातड्याचे वस्त्र घालणारा. काही संशोधक सांगतात की वाघ्या हे शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या एका वीर मावळ्याचं नाव होतं. या वीराने महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सोबत आत्मविसर्जन केलं, पण त्याची ओळख नंतर कुत्रा वाघ्या म्हणून झाली, कारण लोककथांनी त्या कथा वेगळ्या प्रकारे सांगितल्या. ही माहिती कितीही रोचक असली तरी ती इतिहासाचे विकृत चित्रण करू शकते. 1970च्या दशकात एक वादग्रस्त निर्णय झाला. रायगडावर जी वाघेची समाधी आहे त्याचे ठोस पुरावे नसल्याने ती समाधी हटवण्याची मागणी करण्यात आली. काही ब्राह्मण संतांनी ती कुत्र्याची समाधी असल्यामुळे अपवित्र ठरत आहे असा युक्तिवाद मांडला, तर दुसरीकडे शिवभक्त आणि इतिहासप्रेमी म्हणाले वाघेची निष्ठा पवित्र होती, मग प्राणी असो वा माणूस. हा वाद इतका वाढला की राजकीय स्तरावर चर्चेला कारण ठरलं. इतिहास नेहमी सत्याचा पाठपुरावा करतो, पण लोकभावना कधी-कधी त्याच्या पलीकडे जाऊन श्रद्धा निर्माण करते. वाघ्या ही कथा आहे निष्ठेची, त्यागाची आणि भक्तीची. ती खरी की खोटी हे स्पष्ट सांगणं कठीण आहे, पण त्या ठिकाणी उभा असलेला समाधीचा तो छोटासा खडा अनेकांच्या डोळ्यात पाणी आणतो. हे आहे लोकस्मृतीचं शक्तिशाली रूप, जिथे भावना आणि इतिहास यांचं संमेलन होतं. वाघ्या खरोखर कुत्रा होता की एक माणूस, यावर कदाचित कधीच एकमत होणार नाही, पण महत्वाचं हे आहे आपण त्या त्यागामागची भावना समजून घेतली पाहिजे. रायगडावर उभी असलेली ही समाधी एक गोष्ट सांगते की प्राणी असो वा माणूस, सगळे छत्रपती शिवरायांवर प्रेम करणारे होते आणि त्यागाला सुद्धा घाबरणारे नव्हते. तुमचं मत काय आहे? वाघ्या खरा होता का? ती समाधी ठेवावी की काढावी? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा. आणि अशाच इतिहासातील गूढ आणि हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या इतिहास कथेच्या प्रवासात.